मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाहीत. आम्हाला त्याची आवश्यकताही नाही. परंतु उबाठातले काही लोक फुटणार आहे हे निश्चित झाल्यामुळे या ऑपरेशन टायगरची चर्चा होते. उबाठामध्ये राहायचं की नाही, कोणत्या पक्षात जायचं यासाठी संभ्रम त्या असलेल्या खासदारामध्ये किंवा आमदारामध्ये आहे. परंतु आमच्या खासदाराला कोणीतरी पळवून घेऊन जात आहेत, आमच्या खासदाराला कोणीतरी विकत घेत आहेत, असा सगळा बनाव हा उबाठाकून केला जातोय. म्हणून आम्ही जाणून बुजून त्यांच्या संपर्कात आहोत किंवा संपर्क करतोय असं कोणतंही चित्र आमच्या समोर नाहीये आणि आम्ही त्या ऑपरेशन टायगर करतही नाही. परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही. काही दिवसामध्ये याचा परिणाम त्यांना पाहायला मिळेल. उबाठाचे प्रवक्ते हे काँग्रेसचे प्रवक्ते असं सारखं बोलायला लागलेले आहेत. म्हणून आता या पक्षाचं भवितव्य निश्चित काय आहे हे त्या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा समजत नाही. म्हणून ते जर त्यांचा काही निर्णय घेत असेल तर त्याला त्याची जबाबदारी ही आमची नाही आहे. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात. परंतु आता ही आमची मानसिकता नाहीये. काही लोक आहेत संपर्कात ज्यांना तुमच्याकडे यायची आहेत, अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहेत. परंतु आता काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. व उबाठाच्या मेळाव्याला हजर राहणे आणि त्यातून काही निष्पन्न न होणे हेच तर त्यांचे आलेलं फ्रस्ट्रेशन त्या खासदारांना आहे. म्हणून आता ते मला या काही येत्या महिनाभरामध्ये हे सगळं एकत्र राहतील असं वाटत नाही.